आणि यानंतरची बातमी आहे नीट संदर्भातली। शिवाजी पार्क परिसरामध्ये युवक काँग्रेसनं आंदोलन सुरू केले। नीटच्या पेपर फुटीनंतर काँग्रेस आक्रमक झाली आणि काँग्रेसनं आंदोलन सुरू केले। या आंदोलनामध्ये काहीसा गोंधळ झाल्याचं दिसतंय। बॅरिकेड्सवर काही काँग्रेसचे कार्यकर्ते चढलेत आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न पोलीस करतात। मुंबईतल्या शिवाजी पार्कवरची ही दृश्य आहेत। युवक काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। मुद्दा आहे नीटच्या पेपर फुटीचा। आपल्याला पाहायला मिळते। या संदर्भात आणखीन माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी जय पवार आहेत। जय, नेमकं काय घडतंय शिवाजी पार्कमध्ये? नक्कीच आपण पाहतोय की दादरच्या चैत्यभूमी या परिसरात काँग्रेस युथच्या माध्यमातून आंदोलन हे केलं जात आहे। खरं म्हणजे नीट आणि सीबीएसई घोटाळ्याविरोधात हे संपूर्ण आंदोलन मुंबईतील युवक काँग्रेसच्या माध्यमातून करताना आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी विविध घोषणा या सरकारच्या विरोधात सुद्धा त्या ठिकाणी देण्यात येताना पाहायला मिळत। खरं म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या संपूर्ण आंदोलनातून केली जात आहे। आपण सध्या जर पाहिलं तर या सर्व जे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत यांना आता पोलिसांच्या माध्यमातून ताब्यात घेण्यात येत आहे। खरं तर काँग्रेसच्या या आंदोलनापूर्वीपासूनच या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त हा तैनात करण्यात आला होता आणि ज्यावेळी या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल आता सध्या पोलिसांच्या माध्यमातून जे सर्व प्रमुख पदाधिकारी आहेत यांना सुद्धा आता या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून ताब्यात घेण्यात येत आहेत। युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिफ यांच्या नेतृत्वात या संपूर्ण आंदोलनाचं नेतृत्व जे करण्यात आलं होतं। त्यासोबतच जिनात शबरी या सुद्धा या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। आपण पाहिलं तर प्रामुख्याने कॉक्रोच या संपूर्ण जे कॉक्रोच जनता पार्टी एकीकडे व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळेल। याच अनुषंगाने काही पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काँग्रेसची वेशभूषा त्या ठिकाणी साकारण्यात आली आहे। आपण आता जर पाहिलं तर या ठिकाणी आता मुंबई पोलिसांच्या माध्यमातून जे आंदोलक आहेत यांना आता ताब्यात घेण्यात येत आहे। हे आंदोलन खरं चैत्यभूमी या ठिकाणपर्यंत एक लॉंग मार्च काढण्याचा प्रयत्न हा काँग्रेसच्या माध्यमातून होता। मात्र मुंबई पोलिसांनी त्यांना या ठिकाणच्या जवळच्याच परिसरात ते थांबवण्यात आला। आढळलं आपल्याला पाहायला मिळत आहे जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सर्वच या ठिकाणच्या युवकांच्या माध्यमातून देण्यात येत आहे। त्यासोबतच या संपूर्ण आंदोलनाला आपण पाहिलं तर नसीम खान असतील त्यासोबतच भाई जगताप यांचा सुद्धा त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभाग आपल्याला पाहायला मिळाला। मात्र आता मुंबई पोलिसांच्या माध्यमातून ज्या या आंदोलकांना ताब्यात घेण्यात येत आहे। मात्र जी मागणी या काँग्रेसच्या माध्यमातून युवकांच्या माध्यमातून केली जात आहे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा अशी मागणी जी आहे ती काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आली आहे। त्यामुळे या मागणीला कुठेतरी त्यांना यश येतं का सरकार या संदर्भात काही पावलं उचलतं का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र देशभरात आपण पाहिलं असेल तर काँग्रेसच्या माध्यमातून नीट असेल सीबीएसई परीक्षेच्या विरोधात जे काही घोटाळे झाले या संपूर्ण प्रकरणातील आंदोलनं जी त्या ठिकाणी करत असताना पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी विद्यार्थी सुद्धा या संपूर्ण आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यामध्ये मग प्रामुख्याने महिला सुद्धा त्या ठिकाणी या संपूर्ण आंदोलनात सहभाग असताना पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणावरती युवक जे आहेत या संपूर्ण आंदोलनामध्ये आपल्याला पाहायला मिळाले। कारण की नीट असेल सीबीएसई परीक्षेसाठी वर्षानुवर्ष त्या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत ते वेळ घेत असतात किंवा त्या ठिकाणी शिक्षण घेत असतात, त्या ठिकाणी प्रिपरेशन करत असतात। मात्र ऐन वेळी त्या ठिकाणी परीक्षा अशा प्रकारे घोटाळा होऊन रद्द केले जातात। त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आपला जीव सुद्धा गमावला आहे। त्यामुळे एकूणच या संपूर्ण गंभीर प्रकरणावरती आता काँग्रेस त्या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईतील दादर या चैत्यभूमी परिसरात हा संपूर्ण आंदोलन आपल्याला झालेलं पाहायला मिळतं आणि मुंबई पोलीस आता सध्या या सर्व आंदोलकांना ताब्यात घेत आहेत। मात्र इथून पुढची प्रक्रिया ही काँग्रेसची कशी असणार आहे कारण जे आंदोलन हे देशभरात काँग्रेसच्या माध्यमातून केलं जात आहे। या आंदोलनाचं तीव्रता ही आणखी पुढे राहणार का आणखी आंदोलन तीव्र होत आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। या आंदोलनामध्ये जे सहभागी झालेले आहेत त्यांना पोलीस ताब्यात घेताना प्रयत्न करतात। कोण कोण या आंदोलनाचं नेतृत्व करतंय आणि या आंदोलनातल्या मागण्या या फक्त नीट पुरत्याच मर्यादित आहेत की आणखीही मागण्यांचा समावेश आहे? नक्कीच खरं तर केंद्रीय शिक्षण मंत्री यांची राजीनाम्याची मागणी या हेतूनच आंदोलनातून केली जात आहे। मात्र काँग्रेसचे जे युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत उदय भानू चिफ यांच्या माध्यमातून या संपूर्ण आंदोलनाचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। त्यासोबतच या आंदोलनामध्ये सहभाग असलेले माजी मंत्री नसीम खान असतील त्यासोबतच भाई जगताप असतील असे सर्व जे पदाधिकारी आहेत काँग्रेसचे हे या ठिकाणी या आंदोलनात सहभागी होते। थोडंसं थांबवते मी तुम्हाला। या ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे तिथून काही प्रतिक्रिया समोर येत आहेत।
मुंबईमध्ये सुरू असलेल्या या आंदोलनाकडे आपलं लक्ष असेलच. जय पवार आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला माहिती देत होते.